माननीय प्रदीप कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ स्पोर्ट्स क्लब मोहिते वडगाव यांच्या पुढाकाराने, यांच्या आयोजनाखाली मोहिते वडगाव येथे आपण राज्यस्तरीय यशवंत व्हॉलीबॉल चषक 2026 आयोजित करत आहोत. येणाऱ्या 4 एप्रिल आणि 5 एप्रिल रोजी या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. नुकत्याच गुढीपाडव्यानिमित्त आपण या स्पर्धेच्या ग्राउंडचे माननीय प्रदीप कदम साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते शुभ हस्ते आपण ग्राउंडचं भूमिपूजन केलं. त्यानंतर ग्राउंड आता या स्पर्धेसाठी सज्ज झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला सर्वच खेळाडूंना, जे लांबहून खेळाडू येणार आहेत पूर्ण राज्यभरातून, त्या सर्व खेळाडूंच्यासाठी राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आलेली आहे. ग्राउंड अतिशय व्यवस्थित सज्ज करण्यात आलेलं आहे. येणाऱ्या क्रीडाप्रेमींसाठी त्यांना बैठक व्यवस्था म्हणून त्यांची बैठक व्यवस्था तिथं गॅलरीची सोय करण्यात आलेली आहे आणि एक उत्कृष्ट स्टेज आणि उत्कृष्ट व्यवस्थापन त्या ठिकाणी करण्यात आलेले, पार्किंगची सेपरेट स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने हे ग्राउंड सज्ज आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्व क्रीडा रसिकांना एक व्हॉलीबॉलचा एक चांगला थरार या मोहिते वडगावच्या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी विकास विद्यालयाच्या ग्राउंडवरती हा थरार पाहायला मिळणार आहे. आणि सर्वच क्रीडा रसिकांना आमची विनंती आहे की सर्वांनी या आपल्या सांगली जिल्ह्यातील, सातारा जिल्ह्यातील, पूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील सर्व क्रीडा रसिकांना, व्हॉलीबॉलच्या स्पर्धकांना, व्हॉलीबॉल प्रेमींना विनंती आहे की सर्वांनी या व्हॉलीबॉल स्पर्धेचा यशवंत व्हॉलीबॉल चषक 2026 चा 4 आणि 5 तारखेला होणारा क्रीडा थरार अनुभवावा व त्याचा आस्वाद घ्यावा, आनंद घ्यावा, अशी आयोजन समितीच्या वतीनं मी सर्वांना आवाहन करत आहे. या ठिकाणी आपल्याला विशेषतः म्हणजे काही संघ खेळायला येणार आहेत, ज्यांचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभरातून क्रीडा रसिक पाहायला येणार आहेत. यामध्ये जसं की सोलापूर पोलीस, सोलापूर ICS, पुणे BDDS, बॉम्ब शोधक पथक, येडशी, धाराशिव, जेजुरी, डोरलेवाडी, बारामती, दानवाड, शिरोळ, बीजवाडी, दहिवाडी, तर अशा पद्धतीचे यासह अनेक महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील संघ या ठिकाणी खेळायला येणार आहेत आणि आपल्या कलेचं सादरीकरण या ठिकाणी करणार आहेत आणि आपलं नशीब आजमावणार आहेत. तर या सर्वांची कला, या सर्वांचं कौशल्य पाहण्यासाठी आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी, सर्व क्रीडा रसिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं, अशी मी आयोजन समितीच्या वतीनं सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.